हाय हॅलो, कसे आहात सगळे सगळे बरंच असेल। माझं नाव आहे सोनी, माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी आता ब्लॉग करते, काल केली नाही, मी शूट केली, काय पण काढले नाही व्हिडिओ, तर बोलली चला आज सकाळी सकाळी काढूया। तर पोरांचा नाश्ता वगैरे सगळं झालंय आणि माझा नाश्ता करते। साबुदाणा मला लई खायची इच्छा होत होती, तर बोलली एकटी खाणार पण बनव, पण आज जास्त झालं थोडा, तर ते दुपारी पण खाऊ शकते मी। आणि हे चाय, तर नाश्ता करायला बसले आणि मला जायचे 9:30 वाजता। स्कूटीचा 2-3 दिवस लास्ट राहिलाय, आता मेन रोडवर हे करायचं, तर ते झालं की नंतर काम जॉईन करणार आहे मी। तुम्हाला तसं पण माहितीच आहे, बोललीच आहे मी की काम शोधणार आहे, तर काम शोधायचं काही नाही आहे, ट्रेनिंग घ्यायची आहे। आणि हे स्कूटीचा झाला तर मी त्याच्या ट्रेनिंग घेणार आहे आणि थोडा फार दुसरा काम पण करणार आहे जोपर्यंत ट्रेनिंग होते। 1 तासाचा ट्रेनिंग असतं आणि दिवसभर असंच बसू नाही शकत मी, तर दुसरा पण काम करणार आहे। तर चला, आज पोरगेला म्हणजे आज स्कूलला पाठवायचा होता, ड्रेस पण काढले, हे बघा इथे ड्रेस आहे, तर मला टायमिंग जमाना, त्याला पाठवली तर पोरगी राहते घरी, तर पोरगीला सोडू कुठे, कोण जास्त, आज एक दिवस लोकांकडे सोडणार आणि दुसरे दिवस मी कोणाकडे सोडू, तर ते समजून मी आज त्याला पाठवली नाही। पाठवायचं तर लई इच्छा होती स्कूलला, त्याच्या टिफिन बॉक्स पण तयार केली होती, सगळं झालं होता, पण लास्ट नंतरला विचार आला आज एक दिवस लोकांकडे पोरगी सोडणार, नंतर मला पण कामाला जायचंच आहे ना, तर कसं होईल। तर तो राहिला ना, तो थोडा मला बरं वाटते का, म्हणजे तो हुशार आहे, पोरगी काय पण करते तर त्याला ओरडतो तो, तर तो सांभाळू शकतो घरी। माझा गोलू हा चांगला आहे, असं काही नाही, मस्ती मी आल्यावर करतो, पण तसं तो सांभाळून घेतो त्याला, त्याच्यामुळे तर त्याला ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षीच दोघांना पाठवणार, म्हणजे दोघं चांगले जाऊ शकतात, ते संगती अनसंगती येऊ शकतात, त्याच्यामुळे आता नाही पाठवणार आहे त्याला। मी तयारी वगैरे सगळं केली होती त्याची, पण मला पोरगीचा मला हे वाटायला लागला, त्याच्यामुळे मी त्याला कॅन्सल केले। मी बोलले नको, पुढच्या वर्षीच पाठवूया त्याला, म्हणजे दोघं भाव एक जागा राहील तर बरं होईल, त्याच्यामुळे। तर चला आता नाश्ता करून घेते आणि जाते, आज पक्का व्हिडिओ पाठवणार आहे मी त्याला। पोरं खाली सोडून गेली त्यांना, आणि ही बघा काय केली परत, या अवस्था देवाची, हे बघा चेर, मी गेली होती इंटरव्ह्यू द्यायला आणि हे पोरं असं काम करून ठेवले। मी 3 वाजता गेलेली, मला उशीर झाला यायला, म्हणजे तिथे प्रोसेस चालत होता, ते पण कॅन्सल झाला, ह्यांच्यामुळेच कॅन्सल झाला का, म्हणजे पोरा आहे म्हणून ते लोकांनी मला रिजेक्ट केला की पोरांना कोण सांभाळू शकतात तुम्ही अगर कामाला गेले तर। आणि हे बघा असं परिस्थिती आहे, आता जाऊ तर कसं जाऊ आणि कसं सोडू हे ना मला समजत नाही, करू तर कसं काम करू सांगा मला। मला एकच वस्तू हे करते मी की हे ना कसं सांभाळू, कोण जॉब पण देईन ना। आता इंटरव्ह्यूला मी आज गेली होती, हे बघा तुम्ही माझा ॲब्रो बघतच असेल, हिने एकाने माझा काढले, मी त्याचा काढली, ब्युटिशियनचा इंटरव्ह्यू द्यायला गेली होती मी। तर आता हे बघा पूर्ण देवाराचा अवस्था बघा कसं करून टाकली, आणि आता तुम्ही बघितलेच कसं केले पोरांनी, तर ह्यांना सोडून जाणं बोलले तर लय कठीण झालंय माझ्यासाठी तर। आणि ह्यांना बोलली होती मी झोपा तुम्ही लोक, मी येते 1 तासाने, माझी चुकी आहे, मी अजून 2 तास झाला, 3 तास झालं मला। आता तुम्ही सांगा करणार नाही तर खाणार काय आणि कुठून आणणार। मला असं वाटतं ना की असलं कुठला त्याला पाप केली मेली की तो इथून गेला आणि असं परिस्थिती झाली आहे माझी, हे काय करू शकत नाही आता।
एक काम आहे ते एक राहिले, आता ते पण होते माझ्याशी की नाही होते आता उद्या सकाळी बघू. ते झालं तर बरं, नाही तर मला काय कळत नाही, ऑप्शनच काही नाही आहे माझ्याकडे. ह्यांच्यामुळे कोणच जॉब देत नाही मला. का म्हणजे लहान लहान आहेत, तुम्ही त्यांना कसं सोडणार आहे? कोण त्यांना सांभाळणारा असणार तर तुम्हाला जॉब देऊ शकतात आम्ही, असं बोलतात आत पुढं. समजत नाही मला. ह्यांची अवस्था तुम्हाला दाखव. ह्याची पॅन्ट बघा, पाय बघा, ह्याचा सगळं करणारी हीच आहे कांड. आणि ह्यो एक झोपलाय असला. आणि हे बघा, हे चेअर बघा, सगळे चेअर मीनी वरती ठेवले. ते बघा, ते वरती चढतात म्हणून. आणि त्यांचेही छोटे छोटे चेअर होते ना, तुम्हाला दाखवते मी. बाहेर ठेवले मी की हे लोक म्हणजे चढणार तर पडणार म्हणून. हे एक बाहेर ठेवून गेली होती. आणि ह्या डब्यावर सगळे हे सगळे डब्बे ना इथे असतात इथे, पण डब्यावर डब्बे ठेवून गेले. हे बघा, म्हणजे सांडणार नाही. तरी आजच भरली होती, आजच देवपूजा आहे बघा. तुम्ही लोटा पण बघू शकतात. मीनी सगळं घासून करून आजच सगळं भरली होती त्याच्यामध्ये. तर हे अवस्था आहे माझा परिस्थितीचा. कसं करायचं, काय करायचं मला काही समजत नाही. आणि हे आत्ता आली बघा, मी ड्रेस पण घातले, जस्ट आत्ता 5 मिनिटं झाले मी आली. आणि असला अवस्था बघते, मला काही कुठेही काही समजत नाही काय करायचं. आता साफ करून बसले मी. हे बघा, पूर्ण साफ केले. इथे देवघर आहे वरती, ते लाईटीने दिसत असेल तुम्हाला. इथे होता पसारा. आता मी हे थोडासा बाहेरून ना, मी ना समोसा बाहेर गेली होती ना, तर मी काय बोलले की तिथून मला ना लय आवडतं. आणि ते बाजूमध्येच होता, मला माहितीच नाही. तर मी बोलली चला घरी जाऊन खाते गरम गरम आणि पोरांनाही देते. तर येऊन बघितली तर असं व्यवस्था आहे पोरांचं, मला काय समजत नाही. आता हेच विचारमध्ये बसले की मी जाऊ तर कुठे जाऊ आणि कसं जाऊ. एकतर गाडीची लायसन्स नाही, गाडीची लायसन्स आहे, माझा लायसन्स नाही. पोलीस पकडले तर लय गंभीर होईल, त्याच्यासाठी एक भीती वाटते. आणि एक बोलले तर आता मी तिथे जाऊन आली, तिथे पण रिजेक्ट झाली. जाऊ तर कुठे जाऊ आणि कसं करू काही समजत नाही, काही नाही समजत. आता काम काय भेटणार मला ह्या पोरांना सांभाळून ते पण नाही माहिती. अजिबात नाही कळत काय करायचं. जाणार, ती डिलिव्हरी देतात ना झोमॅटो आणि स्विगीमध्ये, मी जाणार. पण ते ना एक तर लायसन्स नाही आहे, त्याची एक भीती. आणि गाडी काय एवढं म्हणजे ट्रॅफिकमध्ये चालवायचं एवढं सवय नाही झाली आहे मला. गाडी चालवायला येते, पण असं वाटते ना पुढून गाडी आली ना, तसं वाटते की माझ्यावरच येते, असं भीती वाटते. एक तर ते एक डर गेला नाहीये. कसं करू, काय करू, काही समजत नाही. मी 2 महिने झाले तसंच बसली आहे. मी काय करण्यामध्येच बसली आहे बस, अजून काही नाही आहे. ह्या पोरांमुळे. नाही तर आता आज मी सिलेक्ट झाली असते. मी बोलले 4 वर्षाचा पोरगा आणि 3 वर्षाची पोरगी आहे, तर त्यांनी मला लगेच रिजेक्ट केले. ते बोलले की कोण सांभाळणारा असणार तरच या, नाहीतर नको या, डायरेक्ट बोलून टाकले. तर त्यांचं पण बरोबर आहे. आता मी एक कामाला गेली ना, समजा ते काम 2 तास पण लागते, 4 तास पण लागते, सगळ्यांनाच माहिती आहे. वॅक्सिंग असणार, काम वाढत जाणार, चला असं होणार. त्याच्यामुळे काय हे होत नाही मला. खरोखर काय बोलायचं आता मला काय समजत नाही.
ब्युटिशियनचं काम असंच असतं, सकाळपासून झालं की टाईम कुठे जातो ते तर माहिती पडत नाही, पण पोरांची हे होईल, अवदसा होईल. म्हणजे त्यांना खाणं पिणं सगळं करणं, काम करणं आणि उठणं जाणं कोण असलं की भारी बरं पडतंय. नाही तर ते हायच नाही तर आता ते कसं काय जायचं सांगा मला काय कळत नाही. खाली तेच विचार करत बसले मी की करू तर काय करू आणि कसं जाऊ. मी वॅक्सिंग वगैरे सगळं चांगलंच केले. चला इथेच एंड करते व्हिडिओचा, आणि बरं वाटलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट करा. खोटं बोलायचं काय हायच नाही ह्याच्यामध्ये, जे काय तुमच्या समोरच आहे माझी परिस्थिती. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमची सपोर्टची लई गरज आहे. एवढं दिवसांनी आज मी बोलते. मला असं वाटत होतं की काय घडी घडी बोलू. ज्यांना चांगलं वाटतं ते नक्की सबस्क्राईब करणारच. आपण बोलले तरी करणार, नाही बोलले तरी करणारच. तर तुमची मर्जी करा, आणि चांगलं वाटलं असते तर नक्की सपोर्ट करावा म्हणून सबस्क्राईब करायचं आहे तर नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. बस अजून काय नाही बोलणार आहे. जे पण होते ते तुम्हाला दाखवते, आणि बाहेरचा तर काय दाखवली नाही हे तर खरी गोष्ट आहे माझी. पण मी काय करू, एक कामाला गेली आहे तर ते काम नाही होईल तर काय काय दाखवू शकते तुम्हाला मला सांगा. तर त्याच्यामुळे मी नाही दाखवले. आले तेव्हा परिस्थिती तुम्ही बघितले, जाऊ दसा माझ्या घराचा. पोरांना धगधग तिथे सोडून इथे सोडून तिथे गेले. टाईम कसा निघाला 3 तास मलाच नाही माहिती पडला त्याच्यामुळे. तर चला इथेच एंड करते. बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा. जर पुढे करूया तुमच्या मनात आलं तर नक्की सबस्क्राईब. जे पण माझा व्हिडिओ बघतात त्यांना मनापूर्वक धन्यवाद बोलते. बस एवढंच बोलणार आहे, अजून काय बोलू शकत नाही. चला बाय.